मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी ब्लाऊजची उंची 13.5 घेतलेली आहे। शोल्डर इथे 6 इंच आहे। 9.5 ची घडी टाकली आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे। मुंडा इथे 5.5 इंच ठेवलेला आहे। गळा रुंदी इथे मी 2.5 इंच ठेवलेली आहे। याचा सुद्धा मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। इथून खालच्या बाजूला 1 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने इथून आतमध्ये अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आता इथून आपल्याला अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इकडच्या बाजूला आणि इकडून अशा पद्धतीने आता इकडच्या बाजूला हे इथूनच द्या आकार। हे अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला सोपं पडेल। आता ह्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे। इथून घ्या हे अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला सोपं पडेल आकार द्यायला। हे अशा पद्धतीने इथून 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने आकार दिला तरी सुद्धा चालेल। इथे गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। इथे मी 4.25 वरती मार्किंग करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे। हे आपण आकार दिला का त्याच्यावरती बरोबर असा ठेवून घ्या। हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला आकार ज्या पद्धतीने आपण दिलेला आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे। इकडच्या बाजूला हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं। त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे। एकदम सोपं आहे। हे अशा पद्धतीने बरोबर आपलं मार्किंग इथे झालेलं आहे। इथे आपण हे व्यवस्थित मार्किंग करून घेतलं। आता इथे अशा पद्धतीने हा कॅनव्हास पेपरची अशी घडी करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने आता सर्वात आधी हे आकार आपण दिलेला आहे का तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। इथे आपण अशा पद्धतीने हा कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे। इथे मी डिझाइन बनवण्यासाठी साडीमधला कपडा कट करून घेतलेला आहे। हे अशा पद्धतीने ही उलट बाजू आहे। आता इथे आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आपण कट केलेला। हे एक बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित आकारामध्ये हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। आता दुसरी बाजू त्याच्या समोरच बरोबर अशा पद्धतीने आकारामध्ये ठेवून घ्यायची आहे। हे म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना आपल्याला दोन्ही लागणार आहे। अशा पद्धतीने ठेवून घेतलं। बघू शकता ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने मी ठेवून घेतली। आता हे दोन्ही सुद्धा एकदम कडेकडेला आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। इथे आपले हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने बघू शकता। आता इथे आपल्याला हा गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला ब्लाऊज पिसावरती हे अशा पद्धतीने ठेवून घ्या ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती आपल्याला इथे अस्तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे। आपण गळा कट केलेला हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा गळा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। ठेवताना व्यवस्थित ठेवा। कपडा सिल्की असेल तर थोड्या थोड्या अंतरावरती अशा पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील। आता इथे आपल्याला हा गळा व्यवस्थित आकारामध्ये तयार करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे।
आता इथे हा व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट मारून आपल्याला हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला गळ्याला आकारानुसार व्यवस्थित सावकाशमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला हे पूर्ण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आणि ते पाठीमागच्या सुद्धा बाजूला आपल्याला व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला टक्स देऊन घ्यायचे आहे दोन्ही सुद्धा बाजूंना। आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंना पाइपिंग करून घ्यायची आहे। इथे मी 1 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे। इथे आपण दोन्ही सुद्धा बाजूंना व्यवस्थित पट्टी जोडून घेतली। आता हे पहा इथे अशा पद्धतीने थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे जेणेकरून पाइपिंगसाठी एक प्रकारची आपली इथे सुद्धा पट्टी तयार होते। हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी हे पूर्ण व्यवस्थित तयार करून घ्यायचं दोन्ही सुद्धा आणि पाइपिंग करून घ्यायची आहे। इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची पाइपिंग तयार झाली। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा पाइपिंग ठेवू शकता। हे अशा पद्धतीने इथे पाठीमागची बाजू सुद्धा बघू शकता एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला ब्लाउजला लावण्यासाठी डिझाइन बनवून घ्यायची आहे। इथे मी 4 इंचाची अशी पट्टी काढणार आहे। हे पहा इथे 4 इंच मार्किंग करून घेते। इथे सुद्धा मी 4 इंच मार्किंग करून घेते। एकसारखे आपल्याला इथे पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचे आहेत। आता ह्या पट्ट्या आपल्याला एकाला एक जोडून घ्यायच्या आहेत। कपडा कमी असेल तर व्यवस्थित जोडून घ्या। अशाच पद्धतीने आपल्याला इथे पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। हे अशा पद्धतीने आणि हे आपल्याला एकाला एक व्यवस्थित अशा जोडून घ्यायच्या आहेत। हे अशा पद्धतीने आणि डबल शिलाई मारून घ्या आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे।
मी इथे पट्ट्या काढून एकाला एक जोडून घेतलेल्या आहेत, जेवढी लागणार आहे तेवढी. आता इथे हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि इथे एकदम कडेकडेला पूर्ण हे व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला थोडंसं असं बंद करून घ्या आणि पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. इथे पूर्ण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथून आपल्याला हे अशा पद्धतीने पकडून हे पहा, इथे पूर्ण व्यवस्थित हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे सुईचं करून घ्यायचं आहे. इथे मी ही पट्टी व्यवस्थित सुईची करून घेतली. आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपण मार्किंग केलेलं आहे का, हे असं बरोबर असं व्यवस्थित ठेवून घ्या. इथे हे अशा पद्धतीने हे पहा, इथं मार्किंग केलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा करून घ्या आणि ह्याच्यावरती सुद्धा असं करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे सुद्धा ही मार्किंग असं करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे आणि इथे दोन्ही सुद्धा सेम झालं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, इथे सुद्धा असं व्यवस्थित मार्किंग दोन्ही सुद्धा बाजूंना करून घ्यायचं आहे. आता इथे आपण मार्किंग करून घेतलंय. आता इथे सुद्धा वरच्या बाजूला एक मार्किंग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. थोडीशी जोडताना आपल्याला इथे वरच्या बाजूला जोडून घ्यायची आहे. हे आपण पट्टी तयार करून घेतली. आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा, थोडंसं वरच्या बाजूला सोडून द्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने आणि एकसारख्या टाका. हे पहा, अशा पद्धतीने सावकाश आणि व्यवस्थित मध्ये एकसारख्या आल्या पाहिजेत. हे पहा, अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसेल. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, अशा पद्धतीने एकसारख्या टाका, म्हणजे डिझाईन सुद्धा तुमची दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण चुन्या आपल्याला अशाच पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा दिसायला अशी छान दिसणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित टाका. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपण दोन्ही सुद्धा बाजूंना वरच्या बाजूला थोडंसं मार्किंग करून घेतलं. आता तिथून आपल्याला ही डिझाईन बनवलेली आहे. हे पहा, इथून जोडायला अशी सुरुवात करायची आहे. पहा, अशा पद्धतीने आकारानुसार आपल्याला इथे ही डिझाईन तयार केलेली व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. इथपर्यंत आपण मार्किंग केलं तिथपर्यंत. आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. एकदम कडेकडेला लावून घ्यायची आहे. इथून सुरुवात करायची ते इथपर्यंत आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. इथे मी लेस लावून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घेतली, जेणेकरून ती व्यवस्थित पॅक होऊन जाणार आहे. आता इथे आपल्याला ही डिझाईन आपण तयार करून घेतली. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आकारामध्ये ठेवून घ्यायची आहे. इथे सुद्धा हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या. इकडच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे, जेणेकरून ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. हे पहा, अशा पद्धतीने. आता सर्वात आधी इथे आपल्याला व्यवस्थित हे शिलाई करून घ्यायचं. नंतर इकडच्या बाजूला हे व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचं. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू शिलाई करून घ्या आणि नंतर इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे.
आपण इथे व्यवस्थित जोडून घेतलं. आता ह्या बाजूला हे अशा पद्धतीने पकडा, व्यवस्थित जोडून घ्या. हे अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने. आता जेवढं शिल्लक आहे हे असं बघायचं आहे. नंतर हे व्यवस्थित आकारामध्ये असं कट करून घ्यायचं, हे अशा पद्धतीने. आता इथे आपले लटकन बनवून घ्यायचे आहेत. अशी घडी करून घ्यायची, बरोबर चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा, एकसारखे चौकोन बरोबर असे कट करून घ्यायचे, हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने. इथे मी 4 चौकोन कट करून घेतले लटकन बनवण्यासाठी. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले दोन्ही सुद्धा लटकन तयार झालेले आहेत. आता हे मी कट करून घेते इथून, हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, असं बरोबर समोरासमोर ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने. आणि मार्किंग करून घ्यायचं आहे, हे पहा इथे आणि इथे. आणि दोन्ही सुद्धा बाजूला लटकन लावून घ्यायचे आहेत. इथे आपले लटकन व्यवस्थित जोडून झालेले आहेत. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. इथे सुद्धा तुम्ही सेम मार्किंग करून घ्या, म्हणजे लटकन सुद्धा तुमचे व्यवस्थित लागले जातील. इथे बघू शकता, तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने ब्लाऊज डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.